तर गुड मॉर्निंग आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना. शुभ सकाळ एकदम. व्हिडिओ सुरू करायच्या आधी ना एक तुम्हाला गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे ना कोकणात चालू आहे आपण. आणि कोकणात आहे ना मस्त एकदम मस्त थंडी पडली आहे. आता बघा वाजलेत 9चा टाइम आहे. मस्त सूर्य आलाय, थोडा वर दिसायला लागलाय, पण अजून पण हवेतलं तापमान आहे ना हे 20 अंशावर आहे. म्हणजे बघा काय थंडी आहे कोकणात. आता तर मी हायवेला उभा आहे, टेम्परेचर आत्ता 20 दाखवते. जसं जसं आपण तळ कोकणात जाऊ आणि आपल्या गावात खेडेगावात जाऊ जिथे जास्त अशी म्हणजे झाडी वगैरे असेल ना, तिथे काय टेम्परेचर असेल. मजा आहे, फुल मजा. तर नमस्कार मित्रांनो, मी गणेश आणि स्वागत आहे तुमचं आपल्या रॉयल कोकणी चॅनलवर. पुन्हा एकदा आपण आहे ना कोकणात ट्रॅव्हल करतोय, म्हणजे गावी चाललोय. तर ह्यावेळी आपण नुसतं गावी चाललो नाही, तर गावी गेल्यावर आपल्याला खूप साऱ्या ठिकाणी आहे ना मस्तपैकी फिरायला जायचं आहे, एन्जॉय करायची आहे. तर जर्नीची आपली सुरुवात झाली आहे. आता मी आहे ते म्हणजे इंदापूरला. रस्त्याचा अपडेट तुम्हाला द्यायचा झाला तर, कारण आजच्या पूर्ण व्हिडिओमध्ये ना आत्ताच्या हा आपला मोस्ट ऑफ ट्रॅव्हलच असणार आहे. तर रस्त्याची अपडेट तुम्हाला द्यायची झाली ना, तर इंदापूर पासून आधी म्हणजे मुंबई पासून निघाल्यावर इंदापूरला यायला जो 40 किलोमीटरचा पॅच आहे ना, तो अजूनही तसाच आहे, खराब. मध्ये मध्ये डायव्हर्जन आहेत आणि रस्त्याची कामं चालू आहेत. 40 किलोमीटरच्या आधी मला रस्ता चांगला भेटला, जो स्मूथ होता एकदम. पण इंदापूर पासून आधी 40 किलोमीटरचा रस्ता खूप खराब होता. आता बघूया, नाश्त्यासाठी आम्ही थांबलेलो थोडा वेळ. इथे नटराज म्हणून पाटी हॉटेल आहे हायवे लगतच, तिथे आम्ही नाश्त्यासाठी थांबलेलो, नाश्ता विष्टा केला आणि आता आपल्याला पुढच्या मार्गाला निघायचं. तर ह्यावेळीची जर्नी जी आपली आहे ना, ती जर्नी म्हणजे लास्ट टाइम आपण बाईकने फिरलेलो, यावेळी आपण स्पेशल गाडी घेऊन चाललोय. कारण आपल्या सोबत माझे आई वडील पण आहेत आणि त्यांना सोबत घेऊन आपल्याला काही गोष्टींना फिरायचं आहे. यावेळी आपण 4 व्हीलर केली आणि 4 व्हीलरने आपण ट्रॅव्हल करतोय. बघू आता पुढचा जो काय अपडेट आहे मुंबई गोवा हायवेचा, तो तर तुम्हाला भेटेलच. नाश्ता विष्टा झालाय, मस्त पुढच्या जर्नीला लागूया. आपली गाडी तिकडे समोर आहे मस्त, बाकी सगळे जण गाडीत बसले आहेत. जाऊया फटाफट आणि पुढचा प्रवास चालू करूया आपला. श्री स्वामी समर्थ, जय हनुमान. बसा आरामात, बसा, हात काढा. चलो विराज भाई. बघा जरा पुढे आम्ही आलो आणि परत आम्हाला ट्रॅफिक भेटलं, कारण ना इथे साईडला अजून रस्त्याचं काम चालू आहे. तर एकाच लेनवरनं दोन्ही साईडच्या गाड्या नेतात. यांचं कधी काम होणार पूर्ण, हे कधीपासून करतातच आहेत. नाही, किती वर्ष झाली तेच चालू. आता इंदापूर सोडलाय आणि कुठे रस्ता चांगला भेटलाय जरा जस्ट आहे ना. इंदापूर बस डेपोच्या आम्ही पुढे आलो आणि हा रोड भेटलाय. तो मुंबई गोवा हायवेला जेवढा चांगला रोड आहे ना, तेवढ्या चांगल्या रोडची मजा घेण्यासाठी आहेत ना बायकर्स इथे खूप येतात. आतापर्यंत आम्हाला पण भरपूर बायकर्स भेटले, म्हणजे राईड करायला मजाच येते ऍक्च्युली या रोडला. पण मध्ये मध्ये पॅच आहेत, तेवढाच फक्त काय तो कंटाळा. नाहीतर प्लेन रोड भेटला तर रायडर्सला अजून काय पाहिजे, एक नंबर. जरा चांगला रोड भेटला बोललो आणि लगेच ट्रॅफिक लागलं परत. हे तर मजबूत आहे.
आता समोर आपल्याला आलाय तो म्हणजे फेमस आणि असा कशेडीचा बोगदा. आता हा रूट चालू केलाय ना, हा पूर्णपणे असं बघायला गेलंस ना अजूनपर्यंत पूर्ण झाला नव्हता. आता ते करतायत अजून हळूहळू काम. हा मुंबई गोवा हायवे आहे ना, हा बायकर्सचा आहे ना अड्डा झालाय. हे बघा, 101 बाईक आणि 101 रायडर्स. मागापासून आहे ना रायडर्स दिसत आहेत. हा आता आपण पोहोचलोय संगमेश्वरला आणि संगमेश्वर पासून रत्नागिरी पर्यंतचा जो रस्ता आहे ना तो एकदम खराब आहे. म्हणजे रस्ताच नाही, अजून पण काही सुधारणा नाही. खूप काम चालू आहे इकडे, ब्रिज चालू आहे, रस्ते खणले आहेत. म्हणजे रस्ता नाहीच आहे अजिबात. ही बघा, ही आहे ना ही रस्त्याची कंडिशन आहे. मुंबई गोवा हायवे संगमेश्वर पासून पुढे जो रस्ता आहे ना तो खूपच खराब आहे. तर आम्ही आता काय डिसाईड केलं माहिती आहे, हा रूट आहे ना एकदम खराबच आहे. तर आम्ही काय विचार केला माहिती आहे काय, संगमेश्वर डेपोपासून एक लेफ्ट मारून साखरपा रूटने पुढे कंटिन्यू करायचं आहे. कारण तो रोड बऱ्यापैकी चांगला आहे, भले छोटा असेल रोड पण तो रोड चांगला आहे. आणि हा मुंबई गोवा महामार्ग हा नाहीच आहे एकदम, म्हणजे रस्ताच नाही आहे.